Good morning to all of you. Today's topic is instrumentation of UV visible spectrophotometer or colorimeter. Everyone should know that how the colorimeter works or spectrophotometer works. Generally, colorimeter is used for the UV radiations and spectrophotometer use UV as well as visible radiations. During this working of colorimeter, some of the parameters that is incorporated in the block diagram of colorimeter or spectrophotometer. There are generally three types of analysis which is used in photometer, spectrophotometer or colorimeter. That is, we use the absorbance or transmission by using these three types of devices: photometer, spectrophotometer and colorimeter. First one is photometer, an instrument for measuring the intensity of light or relative intensity of pair of lights, also called an illuminator. It utilizes filter to isolate a narrow wavelength region. जनरली हे बघा मित्रांनो, जनरली आपण काय करतो असतो, एखादा सॅम्पल आपण ॲनालिसिस करण्याकरता घेतला. तो सॅम्पल ॲनालिसिस करत असताना आपल्याला त्याचं रेंज माहिती पाहिजे की तो कुठल्या रेंजमध्ये येऊ शकतो. आता मग याच्यामध्ये फोटोमीटर यूज करा किंवा स्पेक्ट्रोफोटोमीटर यूज करा किंवा कलरोमीटर, हे तिघं यूज करून पाहावे लागतात. तर जनरली आपण जर फोटोमीटर जर घेतला तर फोटोमीटरचं वर्क काय आहे, तर किती अमाऊंट ऑफ लाईट हा ॲब्सॉर्ब होत आहे, बरोबर आहे, आणि किती अमाऊंट ऑफ लाईट काय करतोय तो फोटोमीटर काय करतोय, दॅट इज इव्हॅल्युएट करतोय. ठीक आहे, मीन्स इट युजेस टू फिल्टर टू आयसोलेट अ नॅरो वेवलेंथ. मग नॅरो वेवलेंथ जर तुम्हाला हवी असेल, एखाद्या सॅम्पलवर जर लाईट हा जेव्हा डिफ्रॅक्टेड होतो किंवा रिफ्रॅक्टेड होतो तेव्हा तो पर्टिक्युलर रिजनचा लाईट पाहिजे, म्हणजे पर्टिक्युलर वेवलेंथचा लाईट पाहिजे. मग तुम्हाला जर नॅरो वेवलेंथ जर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, फोटोमीटर घ्यावं लागेल. ठीक आहे, स्पेक्ट्रोफोटोमीटर पाहू आपण. An instrument measure the ratio or a function of 2 of radiant power of two electromagnetic beams over a large wavelength region. It utilizes dispersing element, prism or grating instead of filters to scan large wavelength region. आता याच्यामध्ये वेवलेंथ कशी म्हटली आपण, लार्ज वेवलेंथ म्हटली. फोटोमीटरमध्ये कशी म्हटली, नॅरो वेवलेंथ म्हटली. जनरली स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये दोन प्रकारचे रेडिएशन असतात, टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, बरोबर आहे. मग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतात म्हणजे सोर्स पण किती असतील याच्यामध्ये, दोन सोर्स असतील, बरोबर आहे. एक टंगस्टन लॅम्प आणि एक ड्यूटेरियम लॅम्प, म्हणजे एक यूव्ही रेडिएशन ॲज वेल ॲज वॉट विजिबल रेडिएशन, असे दोन प्रकारचे सोर्स असतात. मग याच्यामध्ये कुठल्या वेवलेंथ हा कुठली, तर सगळ्यात लार्ज वेवलेंथ रिजन जी असेल ती काय करते याच्यामध्ये यूज होत असते, बरोबर आहे. म्हणजे स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये जर तुम्हाला लार्ज वेवलेंथ जर हवी असेल तर तुम्हाला काय वर्क करावं लागेल किंवा यूज करावं लागेल, स्पेक्ट्रोफोटोमीटर यूज करावं लागेल. याच्यामध्ये काय म्हटले, इट युटिलायझेस डिस्पर्सिंग एलिमेंट, प्रिझम और ग्रेटिंग इन्स्टेड ऑफ फिल्टर्स. जनरली आपण कलरीमीटर आणि फोटोमीटरमध्ये काय यूज करत असतो, एक ब्लॅक बॉडी चा एक फिल्टर असतो, बरोबर आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल तो कलरीमीटरमध्ये, तो यूज होतो कशामध्ये, फोटोमीटर आणि कलरीमीटरमध्ये.
पण स्पेक्ट्रोफोटोमीटर मध्ये काय यूज करतात, एक प्रिझम यूज करतात किंवा ग्रेटिंग यूज करतात. आता प्रिझम काय आणि ग्रेटिंग काय हे आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. ठीक आहे. कलरीमीटर हे सगळ्यांना नोन आहे. अन इन्स्ट्रुमेंट विच इज यूज फॉर मेजरिंग ॲब्सॉर्प्शन इन विजिबल रिजन. पहा, जर विजिबल रिजन मध्ये आपल्याला ॲब्सॉर्प्शन मोजायचं असेल तर काय यूज करावं लागेल, कलरीमीटर. आणि युव्ही रिजन मध्ये यूज करायचं असेल तर काय यूज करावं लागेल आपल्याला, स्पेक्ट्रोफोटोमीटर. ठीक आहे. मग कलरीमीटर मध्ये काय, अन इन्स्ट्रुमेंट विच इज यूज फॉर मेजरिंग द ॲब्सॉर्प्शन इन विजिबल रिजन, जनरली इट इज कॉल्ड ॲज व्हॉट, कलरीमीटर. मग तुम्ही FI ला प्रॅक्टिकल केलेलं असेल, FI ला, तो काय यूज केलंय तुम्ही तेव्हा, कलरीमीटर यूज केलेलं आहे. बरोबर आहे. आता हे जे दिसते तुम्हाला ही डायग्राम, ती इन्स्ट्रुमेंटेशन आहे. म्हणजे तुम्ही कलरीमीटर किंवा स्पेक्ट्रोफोटोमीटर याच्यामध्ये जर तुम्ही कॉम्पोनंट जर पाहिले तर कॉम्पोनंट्स मध्ये हे किती प्रकारचे कॉम्पोनंट होती, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे 6 प्रकारचे याच्यामध्ये काय आले तुमचे कॉम्पोनंट्स आले. त्याला काय म्हणणार तुम्ही, ब्लॉक डायग्राम ऑफ कलरीमीटर और स्पेक्ट्रोफोटोमीटर. तर सगळ्यांना माहिती आहे कलरीमीटर मध्ये सगळ्यात पहिले काय येत असतो, लाईट सोर्स. म्हणजे तुम्ही कुठला लॅम्प यूज केलेला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर येत असते लेन्स एक. मग ही लेन्स म्हणून काय यूज करताय, ही वेवलेंथ सिलेक्ट करते, म्हणून त्याला काय म्हटलंय आपण, लेन्स. आता इथं लेन्स मध्ये एक तर लेन्स वापरा किंवा तुम्ही प्रिझम वापरा किंवा तुम्ही डिफ्रॅक्शन ग्रेटिंग वापरा किंवा तुम्ही इथं फिल्टर वापरा. बरोबर आहे. मग याच्यामध्ये लेन्स हे काय देते, डायरेक्शन्स देते. बरोबर आहे. हा जो दिलाय तुम्हाला हा मोनोक्रोमॅटर आहे, डिस्पर्सिंग एलिमेंट म्हणजेच काय, मोनोक्रोमॅटर. बरोबर आहे. इथून वेवलेंथ काय होते, जनरली सिलेक्ट होत असते. बरोबर आहे. मग ही वेवलेंथ सिलेक्ट होत असते. मग इथून वेवलेंथ सिलेक्ट केल्यानंतर जी काही वेवलेंथ लागणार आहे ती कुठं जाते, मग सॅम्पलवर जाते. जी काय तुम्ही वेवलेंथ सिलेक्ट केलेली पर्टिक्युलर वेवलेंथ, त्याला मोनोक्रोमॅटर म्हटलं तरी चालेल. बरोबर आहे. वेवलेंथ माझं सॅम्पल मधून पास होते. मग आता ही P0 म्हणजे काय, इथं I0 आणि P0 म्हटलंय. म्हणजे इथं एक तर तुम्ही P0 म्हणू शकतात किंवा I0 दोघं म्हणू शकतात. P0 म्हणजे काय, मग रॅडियंट पॉवर इन्सिडेंट. आणि हा P म्हणजे काय, ट्रान्समिटेड लाईट. त्याला आय स्मॉल आय पण म्हटलेलं आहे, आपण इथं P म्हणू. बरोबर आहे. आजपर्यंत आपण P आणि काय म्हटलोय, P0च म्हटलंय. तर हा P म्हणजे काय असतो, रॅडियंट पॉवर ट्रान्समिटेड. आणि हा P0 म्हणजे काय असतो, रॅडियंट पॉवर इन्सिडेंट. मग जो काय ट्रान्समिटेड लाईट आहे तो कुठं जात असतो, डिटेक्टरकडे. बरोबर आहे. मग हे डिटेक्टर काय असतात, थर्मल डिटेक्टर असतात. ते काय करतात, डिटेक्ट करतात की किती अमाऊंट ऑफ लाईट काय केलेली आहे, ट्रान्समिट केलेली आहे. बरोबर आहे. मग ट्रान्समिटेड लाईट एकदा जर तुम्हाला समजलं किती अमाऊंट ऑफ लाईट ट्रान्समिट आहे, त्याच्यावरून तुम्हाला ॲब्सॉर्प्शन इझिली कॅल्क्युलेट करता येईल. आणि डिटेक्टर कोणाला पाठवतो, मग तो मग रीड आउट डिव्हाइसला पाठवतो. आणि रीड आउट डिव्हाइसला पाठवल्यानंतर तुम्हाला याच्यात एक्झॅक्टली नोन होतं की ॲब्सॉर्बन्स किती आहे, की किती अमाऊंट ऑफ लाईट हा क्या केला याने ॲब्सॉर्ब केलेला आहे. ठीक आहे. आता मग आपण वन बाय वन पाहतोय. आता पहिलं काय पाहणार आपण, लाईट सोर्स. लाईट सोर्स म्हणजे काय, सोर्स ऑफ रेडिएशन. आता पुढे पाहतोय बाबा, वरती काय हेडिंग दिलेलं आहे आपण, सोर्स ऑफ रेडियंट एनर्जी. मग आता एखादा सोर्स घेणार आहे आपण. मग आता तो UV घ्या किंवा विजिबल रिजन मधला घ्या, कुठलाही सोर्स घेऊ आपण. बरोबर आहे. मग त्यासाठी एक रिक्वायरमेंट आहे. बरोबर आहे. मग रिक्वायरमेंट ऑफ एन आयडियल सोर्स साठी काय म्हटले पहिले, इट शुड बी स्टेबल अँड शुड नॉट अलाउ द फ्लक्च्युएशन्स. बरोबर आहे. म्हणजेच काय, तो सोर्स जो आहे तो कसा पाहिजे, स्टेबल पाहिजे. आणि शुड नॉट अलाउ द फ्लक्च्युएशन म्हणजे त्याच्यामधले जे लाईट्स इमिट होत आहे, जी काही एनर्जी बाहेर पडेल ती काय पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे. बरोबर आहे. स्टेबल पाहिजे. अँड शुड नॉट अलाउ दी फ्लक्च्युएशन्स. फ्लक्च्युएशन्स मीन्स त्याच्यामधलं जे रेडिएशन्स जे काही बाहेर पडत असतील ते रेडिएशन्स कसे पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे. सेकंड काय म्हटलंय, इट शुड नॉट इट शुड इमिट लाईट ऑफ कंटिन्युअस स्पेक्ट्रम. दिसते तुम्हाला, म्हणजे कंटिन्युअस स्पेक्ट्रम काय इमिट व्हायला पाहिजे, ऑफ हाय अँड युनिफॉर्म इंटेन्सिटी. आता हाय आणि युनिफॉर्म इंटेन्सिटी म्हणजे काय, तर त्याच्यामधनं जे रेडिएशन्स बाहेर पडणार ते युनिफॉर्म पाहिजे, सारखे पाहिजे सगळे. काही रेडिएशन्स कमी होत आहे, काही रेडिएशन्स वाढत आहे असं नको. युनिफॉर्म इंटेन्सिटी पाहिजे ओव्हर द एंटायर वेवलेंथ. युनिफॉर्म इंटेन्सिटी पाहिजे म्हणजे वेवलेंथ पण काय पाहिजे, एकच पाहिजे.
वेवलेंथ कमी जास्त नको, इन विच इट इज यूज. ठीक आहे. थर्ड नंबरचा पॉईंट काय, इट शुड नॉट प्रोव्हाइड द इन्सिडेंट लाईट ऑफ सफिशियंट इंटेन्सिटी फॉर द ट्रान्समिटेड एनर्जी टू बी डिटेक्टेड ॲट द एंड ऑफ ऑप्टिक पाथ. जी काय तुम्ही लाईट इन्सिडेंट करणारे सॅम्पलवर, बरोबर आहे, त्याची जी इंटेन्सिटी काय पाहिजे, इज सफिशियंट इंटेन्सिटी पाहिजे की ते ॲब्सॉर्ब करून काही अमाऊंट ऑफ लाईट काय करायला पाहिजे, ट्रान्समिट करायला पाहिजे. म्हणजेच काय, याच्यावरून जर तुम्ही एखाद्या अमाऊंट ऑफ लाईट जर ट्रान्समिट होत नसेल, मग तुम्हाला ॲब्सॉर्बन्स कॅल्क्युलेट करता येईल का इझिली, तर नाही. मग इतकं एनर्जी पाहिजे किंवा इतकी सफिशियंट लाईट इंटेन्सिटी पाहिजे की त्याच्यामधनं काय, त्या सॅम्पलमधनं रेडिएशन्स काय पास व्हायला पाहिजे, मीन्स रेडिएशन्स काय ट्रान्समिट व्हायला पाहिजे. आणि मग ते ट्रान्समिटेड रेडिएशन्स काय करतात, किंवा ट्रान्समिटेड रेडिएशन्स एनर्जी युटिलाइज करतात कोण, डिटेक्टर यूज करतात. आणि डिटेक्टर काय करतं, मग नंतर किती अमाऊंट ऑफ लाईट ॲब्सॉर्ब केलं आपल्याला इझिली दाखवतं. इट शुड नॉट शो फॅटिग ऑन कंटिन्युअस यूज. फॅटिग म्हणजे काय, काही वेळेस काय होतं, लाईट हा बंद होऊन जातो, बरोबर आहे. म्हणजे सोर्स ऑफ रेडिएशन काय पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे, जोपर्यंत तुमचं अनालिसिस होत नाही तोपर्यंत. म्हणून हा पॉईंट इथं महत्त्वाचा आहे, इट शुड नॉट शो फॅटिग ऑन कंटिन्युअस यूज. माझा सोर्स ऑफ रेडिएशन मध्ये पहिला लाईट घेणार आहे आपण, फॉर विजिबल रेडिएशन टंगस्टन हॅलोजन लॅम्प किंवा टंगस्टन फिलामेंट लॅम्प म्हटलं तरी चालेल. इट्स कन्स्ट्रक्शन इज सिमिलर टू हाऊस होल्ड लॅम्प. सगळ्यांना माहिती टंगस्टन लॅम्प पाहिला, आपण घरी सुद्धा वापरलेला आहे. ठीक आहे, रेड कलरचा असतो तो. द बल्ब कंटेन्स अ फिलामेंट ऑफ टंगस्टन फिक्स इन अ युएकेटेड कंडिशन अँड देन फिल्ड विथ इनर्ट गॅस. सगळ्यांना माहिती आहे बल्बमध्ये जी काही फिलामेंट यूज केली ती कुठली यूज केलेली आहे, टंगस्टनची यूज केलेली आहे, बरोबर आहे. आणि टंगस्टन फिलामेंट सोबत आपण कुठला गॅस, त्याच्यात इनर्ट गॅस, इनर्ट गॅस कुठलाही घ्या, ऑर्गॉन, बरोबर आहे. ऑर्गॉन गॅस आपण काय केलं, त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट केलेला आहे. ठीक आहे. द फिलामेंट कॅन बी हिटेड अप टू 3000 केल्विन. म्हणजे आता याची एनर्जी जी आहे, म्हणजे हिटिंग व्हायची कॅपॅसिटी ती किती आहे, 3000 केल्विनची आहे. बियॉन्ड दिस टंगस्टन स्टार्ट सब्लिमेटिंग. मग 3000 केल्विनच्या पुढे काय होतं, टंगस्टन काय होतो, सब्लिमेट होतो. सब्लिमेट म्हणजे काय, मीन्स सॉलिड इज कन्वर्टेड इन टू गॅस, बरोबर आहे. आणि हा गॅस थंड आला की पुन्हा कशामध्ये कन्वर्ट होतो, सॉलिडमध्ये कन्वर्ट होऊन जातो पुन्हा. दॅट मीन्स कॉल्ड ॲज व्हॉट, सब्लिमेटिंग. It is used when polychromatic light is required. To prevent this, along with inert gas, some amount of halogen is introduced. It is used when polychromatic light is required. म्हणजे तुम्हाला मोर दॅन वन वेवलेंथचे रेडिएशन जर पाहिजे असेल, काय म्हटलं मी, मोर दॅन वन वेवलेंथ रेडिएशन पाहिजे असेल तर तुम्ही टंगस्टन लॅम्प यूज करू शकता. It is used when polychromatic is to prevent this, along with inert gas, some amount of halogen is introduced. To prevent this, along with inert gas, some amount of halogen is introduced. आता तुम्ही हॅलोजन हा इंट्रोड्यूस करू शकतात कोणासोबत, टंगस्टन सोबत, बरोबर आहे. मग हॅलोजन कुठला आहे, याच्यामध्ये आयोडीन सुद्धा तुम्ही काय यूज करू शकता. सब्लिमेटेड फॉर्म of tungsten reacts with iodine to form tungsten iodine complex. म्हणजेच काय, तर तुम्ही सब्लिमेटेड फॉर्म जर असेल, म्हणजे दॅट इज सॉलिड इज कन्वर्टेड इन टू गॅस, त्या फॉर्ममध्ये काय होतं, तो आयोडीन सोबत कंबाईन झाल्यावर तुम्हाला कुठला भेटेल, टंगस्टन आयोडीन कॉम्प्लेक्सचा लाईट भेटू शकतो. ठीक आहे. विच मायग्रेट्स बॅक टू हॉट फिलामेंट वेअर इट इज डिकम्पोज अँड टंगस्टन गेट डिपॉझिटेड. म्हणजे हॉट फिलामेंटकडे काय होईल, मग तो मायग्रेट होईल, टंगस्टन आयोडीन कॉम्प्लेक्स तिथं डिकम्पोज होईल आणि पुन्हा काय भेटेल तुम्हाला, टंगस्टन भेटेल. आणि तो टंगस्टन कुठल्या स्वरूपात भेटेल तुम्हाला, सॉलिड फॉर्ममध्ये भेटेल. डिमेरिट्स म्हणजे डिसएडव्हान्टेजेस. इट इमिट्स द मेजर पोर्शन ऑफ रेडिएंट एनर्जी नियर आयर रिजन ऑफ द स्पेक्ट्रम. म्हणजे जर तुम्हाला याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, रेडियंट एनर्जी जी आपण कंटिन्युअस इमिट करणार आहे ती कुठल्या रिजनमध्ये राहणार आहे, नियर आयर रिजनमध्ये राहणार आहे. ठीक आहे. नियर आयर रिजनमध्ये नको हवे असेल आपल्याला, तर हे काय आलं, मग तिचं डिमेरिट्स आलं. ठीक आहे. सोर्स फॉर UV रेडिएशन्स.
in hydrogen discharge lamp, pair of electrode is enclosed in a glass tube provided with silica or quartz window for UV radiation to pass through, filled with hydrogen gas. हे सोर्स आलं कुठल्या कशासाठी? UV साठी. बरोबर आहे. आपण जे मागचं पाहिलं हे कुठल्याही रिजनसाठी होतं? विजिबल रेडिएशन. विजिबल मध्ये काय घेतो आपण? टंगस्टन लॅम्प घेतो. बरोबर आहे. आता हे UV रेडिएशन मध्ये काय घेतो? हायड्रोजन डिस्चार्ज लॅम्प. हायड्रोजन ट्यूब दिसत असेल तुम्हाला वरती. इन हायड्रोजन डिस्चार्ज लॅम्प पेअर ऑफ इलेक्ट्रोड इज इन्क्लूज इन अ ग्लास ट्यूब. एक ग्लास ट्यूब असते त्याच्यामध्ये काय असतात? इलेक्ट्रोड्स आपण एन्क्लोज केलेले असतात. सिलिका और क्वार्ट्ज विंडो फॉर UV रेडिएशन टू पास थ्रू. म्हणजे त्याच्यामध्ये एक विंडो असते. ते विंडो मधून लाईट काय असतो आपला पास होत असतो. कोणावर जातो तो लाईट? तुमच्या सोर्सवर जातो. मग ती विंडो मग कुठली असते? सिलिका आणि क्वार्ट्ज विंडो असते. कारण की UV रेडिएशन हे कशामधून पास होतं? फक्त सिलिका आणि क्वार्ट्ज विंडो. जर ग्लास जो विंडो घेतली आपण तर पास होणार नाही. ग्लास विंडो कशामध्ये घेतो आपण? फक्त आणि फक्त UV रेडिएशन मध्ये घेतो. सॉरी विजिबल रेडिएशन मध्ये घेतो. बरोबर आहे. क्वार्ट्ज विंडो कशामध्ये घेतो? UV रेडिएशन मध्ये घेतो. आणि त्याच्यामध्ये कुठला गॅस असतो मग? हायड्रोजन डिस्चार्ज लॅम्प मध्ये हायड्रोजन गॅस असतो. वेन करंट इज पास थ्रू दिस इलेक्ट्रोड्स, म्हणजे जे काही इलेक्ट्रोड्स आपण त्याच्यामध्ये इव्हॅक्युएट केले त्याच्यामधून जर आपण करंट पास केले at high voltage, discharge of electrons occurs which excites hydrogen molecule which in turn cause emission of UV radiation in near UV region. जर आपण करंट पास केल्यानंतर काय होतील? काही जे काही इलेक्ट्रॉन्स असतील ते इलेक्ट्रॉन डिस्चार्ज होतात. डिस्चार्ज केव्हा होतील? ते एक्साइटेड स्टेट मध्ये गेल्यानंतर ते परत ग्राउंड स्टेटला येत असताना ते काय होतात? डिस्चार्ज होतात. आणि डिस्चार्ज झाल्यानंतर ते काय म्हणून वर्किंग करतात मग? ॲज अ UV रेडिएशन्स. म्हणजे इमिशन ऑफ UV रेडिएशन इन नियर UV. हे काय आलं मग? नियर UV रिजन पाहिजे असेल तुम्हाला तर कुठला घ्यावा लागेल तुम्हाला? हायड्रोजन डिस्चार्ज लॅम्प घ्यावा. दे आर स्टेबल अँड रोबस्ट. Xenon discharge lamp. It possesses two tungsten electrodes separated by some distance. दोन इलेक्ट्रोड असतात ते सेपरेट केलेले असतात. एक पर्टिक्युलर डिस्टन्सने सेपरेट केलेले असतात. These are enclosed in a glass tube. एक ग्लास ट्यूब असते त्याच्यामध्ये एन्क्लोज केले आहे. फॉर विजिबल विथ कॉर्ड्स और फ्यूज सिलिका अँड झेनॉन गॅस इज फिल्ड विथ अंडर प्रेशर. कुठला गॅस असतो याच्यामध्ये मग? झेनॉन गॅस असतो. दोन टंगस्टन इलेक्ट्रोड असतात झेनॉन मध्ये ॲट पर्टिक्युलर डिस्टन्स. त्याच्यामध्ये कुठला गॅस असतो? झेनॉन गॅस. अँड इंटेन्स आर्क इज फॉर्म बिटवीन इलेक्ट्रॉन बाय अप्लाइंग हाय व्होल्टेज. परत त्याच्यामध्ये हाय व्होल्टेज तुम्ही पास करतात कंटिन्युअसली. दिस इज अ गुड सोर्स ऑफ कंटिन्युअस प्लस ॲडिशनल इंटेन्स रेडिएशन. इट्स इंटेन्सिटी इज हायर दॅन द हायड्रोजन डिस्चार्ज लॅम्प. याची इंटेन्सिटी काय असते? जनरली हायर असते. कोणापेक्षा? हायड्रोजन डिस्चार्ज लॅम्पपेक्षा. डिमेरिट्स. The lamp since operates at high voltage becomes very hot during the operations. हे डिमेरिट्स आलं. जेव्हा आपण हाय व्होल्टेज पास करत असतो बरोबर आहे तेव्हा पर्टिक्युलर अमाऊंट मध्ये काय होतो? बल्ब काय होतो? हीट होतो. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं मग? हीट झाल्यानंतर त्याला इन्सुलेशनची आवश्यकता असते. बरोबर आहे. म्हणून तर थर्मल इन्सुलेशन करावं लागतं. म्हणून याच्यामध्ये काय आलं हे? दॅट इज द डिमेरिट्स ऑफ झेनॉन डिस्चार्ज लॅम्प. मर्क्युरी आर्क लॅम्प. In mercury lamp, mercury vapor is stored under high pressure and excitation of mercury atoms is done by electric discharge. दिसते का तुम्हाला? हा मर्क्युरी आर्क लॅम्प आहे. ठीक आहे. इट इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ वेपर्स. कुठल्या फॉर्म मध्ये स्टोअर केलं त्याला? वेपर्स फॉर्म मध्ये. अंडर द हाय प्रेशर अँड एक्साइटेशन ऑफ मर्क्युरी ॲटम इज डन बाय इलेक्ट्रिक डिस्चार्ज. म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर मर्क्युरी काय होईल मग? एक्साइटेड फॉर्म मध्ये जाईल. बरोबर आहे. आणि एक्साइटेड फॉर्म मध्ये गेल्यानंतर तो काय होईल मग? ॲज अ लाईट म्हणून काय होईल? इमिट होईल. बरोबर आहे. डिमेरिट्स. नॉट सुटेबल फॉर कंटिन्युअस स्पेक्ट्रल स्टडी बिकॉज इट डझंट गिव्ह कंटिन्युअस रेडिएशन. मर्क्युरी लॅम्प काय असतो? थोड्या वेळाने बंद होतो पुन्हा चालू होतो. बरोबर आहे. म्हणजे जोपर्यंत त्याला हीट होत नाही तोपर्यंत तो काय होतो? कंटिन्युअसली रेडिएशन्स इमिट करू शकत नाही. म्हणून मर्क्युरी आर्क लॅम्प हा स्पेक्ट्रल स्टडीसाठी यूज करत नाही. ठीक आहे. थँक्यू.